नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ आपला अंकांच्या किमती याच्यावर आधारित असणार आहे. याच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर अंक म्हणजेच काय आता हे समजून घेऊ. सगळ्यांना अंक हा शब्द आपण ऐकतो. बऱ्याचदा आपलं अंक आणि संख्या याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. तर बघा, समजा 325, 4978 ह्या ज्या संख्या आहेत, या संख्या तयार करण्यासाठी जे निरनिराळे आपण संकेत वापरलेत, त्या संकेतांना आपण काय म्हणणार आहे? अंक म्हणणार आहे. मग याच्यामध्ये 3, 2, 5, 4, 9, 7, 8 हे जे निरनिराळे संकेत वापरून आपण ही संख्या तयार केली. तर अंक हे किती प्रकारचे असतात? तर एकूण हे अंक आपले 10 अंक आहेत. मग त्यातलं सगळ्यात अगोदर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे आपले अंक होतात. मग आता ह्या अंकांच्याच किमती आहेत. तर ह्या अंकांच्या दोन किमती. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या असते दर्शनी किंमत. त्यानंतर पुढच्या असते ही तुमची स्थानीय किंमत. स्थानीय किंमत लिहूया आपण इथं. स्थानीय किंमत. येतं लक्षात की तुमची दर्शनी किंमत आणि स्थानीय किंमत. आता हे काय आहे ते आपण जाणून घेऊयात. अंकांच्याच दोन किमती आहेत, एक दर्शनी आणि एक स्थानीय. या किमती काय असतात हे जाणून घेऊया. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमची असणार आहे दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत समजून घेताना एक संख्या मी इथं बोर्डवर घेतो. ही संख्या समजा तुमची 49,578 ही संख्या तुम्हाला दिसत असेल. 49,578 या संख्येमध्ये आपण 4 हा अंक, 9 हा अंक, 5 हा अंक, 7 हा अंक आणि 8 हा अंक वापरलाय. हे 5 प्रकारचे अंक वापरून ही 5 अंकी संख्या आपण तयार केलेली आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रत्येक अंकाची आपल्याला दर्शनी किंमत शोधायची. दर्शनी किंमत लक्षात ठेवा. दर्शनी किंमतीलाच अजून एक शब्द असतो तुमचा वास्तविक किंमत. दर्शनी किंमत म्हणजेच तुम्ही याला म्हणता वास्तविक किंमत. तर लक्षात घ्या, दर्शनी किंमत किंवा वास्तविक किंमत म्हणजे ही त्या अंकाची अशी किंमत, तो अंक कुठल्याही स्थानावर असू द्यात. समजा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 कुठल्याही स्थानावर असू द्या, त्याच्या किमतीमध्ये काहीच बदल होत नाही. त्यालाच आपण म्हणणार आहे दर्शनी किंमत किंवा वास्तविक किंमत. म्हणजे कुठल्याही स्थानावर असू द्या. 8ची दर्शनी किंमत 8च राहणार आहे. 7ची 7च राहणार आहे. 5ची 5, 9ची 9 आणि 4ची ही 4च. म्हणजे लक्षात घ्या, तो कुठल्याही स्थानावर असू द्या. एकक किंवा हजाराव्या, 10,000व्या स्थानावर असू द्यात. त्याची किंमत ही तीच राहणार आहे. दर्शनी किमतीत काहीच बदल होत नाही. लक्षात ठेवा, दर्शनी किंमत म्हणजे त्या अंकाची मूळ किंमत. आता 1ची 1च असणार आहे, 2ची 2च असणार आहे. अशा पद्धतीने 9ची 9च त्याची मूळ किंमत. त्यालाच आपण म्हणतो त्याची दर्शनी किंवा वास्तविक किंमत. आणि ह्याच्या पुढचा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला होता, की स्थानीय किंमत. आता लक्षात घ्या, स्थानीय किंमत म्हणत असताना स्थानीय किंमत इथे शब्दातच तुम्हाला काय दिसतंय? स्थानीय. समजा 49,578 ही संख्या घेतली. या संख्येतील प्रत्येक अंकाच्या त्याची स्थानीय किंमत किती आहे? मग तुम्हाला शब्दातच काय लक्षात येतंय? की त्याच्या विशिष्ट स्थानामुळं एखादं विशिष्ट स्थान ज्या स्थानावर ती संख्या आहे, त्याच्यामुळे जी त्याला किंमत प्राप्त होते, त्याला आपण म्हणणार आहे स्थानीय किंमत. आपल्याला माहिती आहे, की सगळ्यात अगोदर हे तुमचं असतं एकक. मग एकक स्थानावरच्या संख्येला तुम्ही 1 न गुणा, ही त्याची झाली स्थानीय किंमत. दशक स्थानावरच्या अंकाला तुम्ही 10 न गुणा, ती त्याची झाली स्थानीय किंमत. शतक स्थानावर जो अंक आहे, त्याला शतक म्हणजे 100 न गुणा, ती झाली त्याची स्थानीय किंमत. हजाराव्या स्थानावर जी संख्या आहे, त्याला कशानं गुणायला लागेल आपल्याला? 1000 न, मग ती झाली त्याची स्थानीय किंमत. बघा, 10,000व्या स्थानावर जी संख्या आहे, त्याला 10,000 न गुणलं तर ती तुमची झाली स्थानीय किंमत. येतं लक्षात? म्हणजेच यात काय म्हणू शकतो आपण, की एखाद्या संख्येला त्याच्या विशिष्ट स्थानामुळे जी किंमत प्राप्त होते, त्याला त्याच्या संख्येची किंवा त्या अंकाची, सॉरी अंकाचं संख्या नाही तर काय ना, अंक, त्या अंकाची आपण इथं स्थानीय किंमत म्हणू शकतो. विशिष्ट स्थानामुळे प्राप्त होणारी किंमत म्हणजे त्या अंकाची ते असते तुमची स्थानीय किंमत. मग याच्यावरच आधारित तुम्हाला प्रश्न कसे येणार आहेत हे बघूयात आपण. बघा, याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला या पद्धतीने असणार आहेत, की 65,489 या संख्येतील 4 या अंकाच्या स्थानीय किंमत आणि दर्शनी किंमतीतील फरक किती? तर संख्या काय आहे रे तुमची? 65,489.
489 या संख्येतील 4 या अंकाच्या 4 या अंकाच्या स्थानीय किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानीय 4 अंकाची स्थानीय किंमत आणि दर्शनी किंमत याच्यात तुम्हाला विचारलं फरक. मग 4 कुठल्या स्थानावर आहे रे? शतकाव्य स्थानावर आहे. मग 4 ची स्थानीय किंमत तुमची काय आली? 400. 4 ची स्थानीय किंमत आली 400 आणि दर्शनी किंमत, मग दर्शनी किंमत म्हणजेच काय रे असते? मूळ किंमत. तो कुठल्याही स्थानावर असू द्या, मग 4 ची 4च राहणार आणि या दोघांमधला फरक तुमचा येणार 396. 400 वजा 4 396 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. लक्षात ठेवा, प्रश्न या पद्धतीने असणार आहे की एखादी संख्या देतील, त्यातील एक अंक देतील, या अंकाची स्थानीय किंमत आणि दर्शनी किंमत यातील तुम्हाला विचारतील फरक. बघा पुढचा प्रश्न की 78,546 या संख्येतील 8 या अंकाच्या 8 अंक, बघा 8 अंक कुठल्या? स्थानीय आणि दर्शनी किंमत. पहिल्यांदा आपण काढूया याची स्थानीय किंमत. 8 कुठल्या? हजाराव्या स्थानावर आहे. मग याला गुणिले तुम्ही केलं 1000 तर 8000 आणि याची आता मला सांगा दर्शनी किंमत म्हणजेच वास्तविक किंमत जी त्या अंकाची किंमत आहे तीच राहणार म्हणजेच दर्शनी किंमत. मला सांगा ह्या दोघांची वजाबाकी किती दिले? 7992. 8 या अंकाच्या वास्तविक आणि स्थानीय किमतीतील फरक. आता बघा थोडासा बदलून प्रश्न कसा येणार आहे पुढच्या ह्याच्यात बघूया आपण की पॉइंट मधलं दिलंय तुम्हाला. लक्षात घ्या आता पॉइंट मधलं महत्वाचं 35.852. आता एकक स्थान इथं सुरू होणार आहे, इथून पुढे सुरू होणार आहे एकक स्थान. येते लक्षात? मग एकक स्थान इथं पुढे सुरू होणार आहे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात अगोदर पॉइंट नंतर जेवढ्या घरात आहे बघा, पॉइंट नंतर पहिलं दुसरं तिसरं ही त्याची स्थानीय. मग पॉइंट नंतर किती वेळ आहे? मी इथं स्थानीय किंमत लिहितो बरं का. स्थानीय किंमत पॉइंट नंतर पहिलं दुसरं तिसरं घर, मग जी आहे ती शून्य करा, त्याचं घर त्या घरात तो शून्य होऊ द्या. मग ह्या 5 ची किंमत किती आली? 0.05. ह्या 8 ची किंमत आली 0.8. बघा हे त्यांची स्थान आहे. पॉइंट नंतर पहिलं घर, पॉइंट नंतर दुसरं घर, पॉइंट नंतर तिसरं घर. हा 5 एककाव्य स्थानावर आहे म्हणून याची किंमत आली 5. 3 दशक स्थानावर आहे म्हणून याची 3 10 आहे 30 किंमत आली. ह्या पद्धतीनं पॉइंट मधल्या संख्यांच्या तुम्ही स्थानीय किमती काढू शकता. तर मित्रांनो जो तुम्हाला प्रश्न दिसतोय स्क्रीनवर, आता याच्यात बघा संख्येतील 5 या अंकाच्या 5 इथं पण आहे म्हणजे डबल असणार. मी थोडासा इथं बदल करतो, इथं 6 घेतो लक्षात घ्या, किंवा चला इथे घेतो मी 6. आता हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीनवर दिसत असेल की 35.862 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानीय किंमत आणि दर्शनी किमतीतील फरक किती? या प्रश्नाचं उत्तर काढून कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक नक्की करा.